मित्रांनो नमस्कार, मी प्रोफेसर सोमनाथ गलांडे सर्वे रिसर्च डिझाइन वरचं आजचं लेक्चर तुम्हाला देत आहे। गेले काही दिवस आपण पाहत आहोत की स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या पोस्टसाठीचे मी व्हिडिओज यूट्यूबवर पोस्ट करतोय। त्यासोबतच मी बॅच चालू केलेली आहे, त्या बॅच मधला हा सर्वप्रथम व्हिडिओ आहे। सर्वप्रथम व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी अटेंड करू शकले नाही त्या विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ मी प्रिपेअर करून पोस्ट करतोय। सर्वे डिझाइन तर सर्वे रिसर्च डिझाइन या टॉपिक बाबतीत आपण माहिती पाहणार आहोत आणि याचे थेओरेटिकल पार्ट आपण पाहून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला एग्जाम मध्ये जर कोणत्या कन्सेप्ट्स विचारल्या तर त्या आपल्याला एक्सप्लेन करता याव्या। त्याच्यावरचे एमसीक्यू जे की 3 ते 4 मार्कासाठी एमसीक्यू विचारले जातील, हे एमसीक्यू आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करता यावे। तर मी आहे प्रोफेसर सोमनाथ गलांडे। आपण पाहूयात आज सर्वे डिझाइनची संपूर्ण माहिती थेओरेटिकल पार्ट मध्ये। सर्वात पहिल्यांदा सर्वे डिझाइन इज यूज्ड टू कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट सब्जेक्ट विदिन अ गिवन पॉप्युलेशन हॅव्हिंग सेम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरेस्ट। सर्वे डिझाइन म्हणजे काय तर सर्वे डिझाइन इज यूज्ड टू कलेक्ट इन्फॉर्मेशन। सर्वे डिझाइन कशासाठी यूज केली जाते? टू कलेक्ट इन्फॉर्मेशन ओके फ्रॉम डिफरंट सब्जेक्ट्स, वेगवेगळ्या विषयाची माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते विदिन गिवन पॉप्युलेशन, दिलेल्या पॉप्युलेशन मध्ये, हॅव्हिंग सेम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरेस्ट। इफ सर्वे इज कंडक्टेड ऑन अ सेम ऑफ पॉप्युलेशन, सॅम्पल ऑफ पॉप्युलेशन, जर सर्वे हा सॅम्पल ऑफ पॉप्युलेशन वर असेल, सर्वे कशाचा असेल? सॅम्पल ऑफ पॉप्युलेशनचा असेल तर त्याला आपण सॅम्पल सर्वे असं म्हणतो। अँड इफ द एंटायर पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्व्ड, ज्यावेळेस एंटायर पॉप्युलेशन इन्व्हॉल्व्ड असेल तर त्याला आपण इट इज कॉल्ड पॉप्युलेशन सर्वे। सॅम्पल पॉप्युलेशन म्हणजे काय? इफ सर्वे इज कंडक्टेड ऑन सॅम्पल ऑफ पॉप्युलेशन, सॅम्पल ऑफ पॉप्युलेशन वरती जर डिपेंडंट असेल तर त्याला आपण सॅम्पल पॉप्युलेशन म्हणतो। आणि इफ एंटायर पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्व्ड त्याला आपण पॉप्युलेशन सर्वे म्हणतो, ज्याला की आपण मेजर करतो सेन्सस मध्ये। कशामध्ये मेजर करतो? सेन्सस मध्ये आपण त्याला मेजर करत असतो। तर पुढचा पार्ट आहे याच्यामधला, इन केस ऑफ सर्वे इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड रिगार्डिंग प्रिव्हलन्सेस, डिस्ट्रीब्युशन अँड इंटर रिलेशनशिप ऑफ व्हेरिएबल विदिन अ पॉप्युलेशन। आपण सर्वे इन्फॉर्मेशन कशासाठी करतो? कलेक्ट रिगार्डिंग प्रिव्हलन्सेस, डिस्ट्रीब्युशन अँड इंटर रिलेशनशिप, ह्या 3 गोष्टीसाठी ऑफ व्हेरिएबल्स विदिन पॉप्युलेशन, पॉप्युलेशन मधले जे काही व्हेरिएबल्स आहेत, बदलणारे घटक आहेत, यासाठी आपण सर्वे इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो। ओके, तर जास्त उशीर न कर, सॉरी थोडासा इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम झालेला आहे। पुढे अ सर्वे हेल्प्स टू कलेक्ट वाइड रेंज ऑफ डेटा फ्रॉम अ गिवन पॉप्युलेशन। सर्वे आपल्याला हेल्प करत असतो कशासाठी? हेल्प्स टू कलेक्ट वाइड रेंज ऑफ डेटा गिवन पॉप्युलेशन। एक्झाम्पल, ॲटिट्यूड, ओपिनियन, परसेप्शन, बिहेवियर, अवेअरनेस, प्रॅक्टिस एटसेट्रा, ही संपूर्ण माहिती आपल्याला सर्वे मधून मिळत असते। ओके, पुढे फीचर्स, सॅम्पल सर्वेचे फीचर्स काय आहेत? तर सर्वे रिसर्च इज अ प्रोसेस ऑफ गॅदरिंग करंट रिक्वायर्ड डेटा। सर्वे रिसर्च म्हणजे काय? प्रोसेस ऑफ गॅदरिंग म्हणजे कलेक्ट करणं, गोळा करणे, करंट रिक्वायर्ड डेटा, जो डेटा आपल्याला गरजेचा आहे तो डेटा गोळा करणे, याला आपण म्हणतो सर्वे रिसर्च। डेटा फ्रॉम द सब्जेक्ट सो दॅट न्यू इन्फॉर्मेशन कॅन बी ऑब्टेन्ड, त्या सब्जेक्ट मधून गोळा केले की त्याच्यातून आपल्याला नवीन माहिती ऑब्टेन करता येत असते। पुढे द सर्वे रिसर्च एनेबल्स द इन्व्हेस्टिगेटर्स टू इझिली कलेक्ट करंट इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट एव्हर द इन्व्हेस्टिगेटर इज इंटरेस्टेड इन ऑब्टेनिंग। सर्वे रिसर्च कशासाठी? सर्वे रिसर्च एनेबल म्हणजे त्याच्यामध्ये एक अशी प्रकारची माहिती आपल्याला त्याच्यातून मिळते की इन्व्हेस्टिगेटर, कोणासाठी? तर इन्व्हेस्टिगेटर, आपण जे इन्व्हेस्टिगेटरचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी। टू इझिली कलेक्ट करंट इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट एव्हर द इन्व्हेस्टिगेटर इज इंटरेस्टेड इन ऑब्टेनिंग, जे काही माहिती इन्व्हेस्टिगेटरला पाहिजे ती माहिती त्याच्यातून त्याला मिळू जाते। ओके, तर ती माहिती त्यांना मिळून जात असते। ओके, पुढे इन अ सर्वे रिसर्च इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड फ्रॉम अ मिक्स ऑफ सब्जेक्ट। सर्वे रिसर्च मध्ये जी माहिती गोळा केली जाते, मिक्स ऑफ सर्वे रिसर्च म्हणजे मिक्स ऑफ सब्जेक्ट्स केले जातात त्याच्यामध्ये, हु रिप्रेझेंट द टोटल पॉप्युलेशन इन द कॅरेक्टरिस्टिक्स बीइंग स्टडिंग, जे रिप्रेझेंट करत असतं टोटल पॉप्युलेशनला, ज्याची आपल्याला स्टडी करायची। सर्वे रिसर्च इज अ मोड ऑफ एन्क्वायरी। सर्वे रिसर्च काय? मोड म्हणजे एक माध्यम आहे
enquiry that relies heavily upon the validity of verbal reports. जे रिलाइज करतं म्हणजे डिपेंडंट असतं व्हर्बल रिपोर्टवर. सर्वे कॅन बी डिस्क्रिप्टिव्ह, सर्वे कसा असू शकतो, डिस्क्रिप्टिव्ह असू शकतो, एक्सप्लेनेटरी असू शकतो, कंपॅरेटिव्ह असू शकतो, और को रिलेशनल असू शकतो इन नेचर. या नेचरचा सर्वे आपल्याला मिळू शकतो. ओके, तर याचेच वेगवेगळे प्रकार आपल्याला पुढे जाऊन पाहिजेत. सर्वे डेटा कॅन बी कलेक्टेड इन अ नंबर ऑफ वेज. सर्वे डेटा कलेक्ट करायचे वेगवेगळे माध्यम आहेत. द मोस्ट कॉमन मेथड इज क्वेश्चनिंग. पहा, मोस्ट कॉमन मेथड इज क्वेश्चनिंग. सर्वे डेटा गोळा करायची सगळ्यात मोस्ट कॉमन मेथड कोणती असेल तर क्वेश्चनिंग. द इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन्ड डायरेक्टली फ्रॉम द रिस्पॉन्डंट्स. ही इन्फॉर्मेशन रिस्पॉन्डंट कडून डायरेक्ट कलेक्ट केली जाते बाय सेल्फ रिपोर्टिंग क्वेश्चनेअर्स. ओके, सेल्फ रिपोर्टिंग क्वेश्चनेअर्स मधून ती गोळा केली जात असते. समटाइम्स फेस टू फेस इंटरव्ह्यू मेथड मे बी युज्ड. काही वेळेस फेस टू फेस इंटरव्ह्यू मेथड पण यूज केली जात असते. अ केअरफुली डेव्हलप्ड क्वेश्चनेअर्स ऑर इंटरव्ह्यू शेड्यूल इज इसेन्शियल. केअरफुली डेव्हलप्ड, केअरफुली म्हणजे एक व्यवस्थित काळजी घेऊन जर तो डेटा आपण तयार केला असेल, त्याचे प्रश्न तयार केले असतील, और इंटरव्ह्यू शेड्यूल इज इसेन्शियल फॉर डेटा कलेक्शन. इसेन्शियल म्हणजे गरजेचं आहे कशासाठी, डेटा कलेक्शन साठी. ओके, However, the instruments used should be reliable and valid. त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले असतील, जे साधनं वापरले असतील, हे रिलायबल असले पाहिजेत आणि व्हॅलिड असले पाहिजेत. ओके, पर्सनल इंटरव्ह्यूज आर कन्सिडर्ड ॲज द मोस्ट युजफुल मेथड. ओके, ही आहे मोस्ट युजफुल मेथड, ती वेगळी आणि ही वेगळी. क्वेश्चनेअर मेथड मोस्ट कॉमन मेथड होती आणि पर्सनल इंटरव्ह्यू मेथड ही मोस्ट युजफुल मेथड होती. तर डिफरन्स लक्षात ठेवा, कारण एमसीक्यू मध्ये तुम्ही इथंच गडबड करून टाकताल. ऑफ कलेक्टिंग सर्वे डेटा बिकॉज ऑफ द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी ऑब्टेन्ड. क्वालिटी इन्फॉर्मेशन डेटा कशातून मिळाला जातो आपल्याला, पर्सनल इंटरव्ह्यूज मधून आपला क्वालिटी डेटा मिळत असतो. ओके, An in-depth response is possible in an interview as relatively few people refuses to express theirs. म्हणजे काय, in depth response is possible in an interview in relative few peoples म्हणजे त्याच्यातले काही व्यक्ती रिफ्यूज करत असतात, एक्सप्रेस देअर व्ह्यूज म्हणजे काही व्यक्ती आपण म्हणतो ना लाजाळू असतात, तर ते त्यांचं ओपिनियन जे काही असेल ते ओपिनियन एक्सप्लेन करायला लाजत असतात त्याच्यामध्ये. ओके, तर ते त्यांचं ओपिनियन पूर्णपणे एक्सप्लेन करत नाहीत. ओके, गिवन सब्जेक्ट इन अन इंटरव्ह्यू. तर हे आहे सर्वे डिझाईनची मेथड. रिलेव्हन्स आहे सर्वे डिझाईन. हु इज द ऑडियन्स, व्हॉट इज द रिसर्च पर्पज. आपल्याला सर्वे डिझाईन करताना या संपूर्ण गोष्टीची स्टडी करावी लागते. रिलेव्हन्स मध्ये 3 पॉइंट आहेत. हु इज द ऑडियन्स, व्हॉट इज द रिसर्च पर्पज, अँड हॅव यू प्लॅनड फॉर स्टॅटिस्टिकल अनालिसिस. क्लॅरिटी असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. बी स्पेसिफिक राहा तुम्ही त्याच्यामध्ये. अवॉइड जार्गन अँड अक्रॉनिम्स. कीप क्वेश्चन सिंपल. अवॉइड अँबिग्युअस लँग्वेज. अँबिग्युअस लँग्वेज म्हणजे काय, तर जी सर्वांना समजेल अशा प्रकारची लँग्वेज वापरा. आता सपोज इथं महाराष्ट्रामध्ये परीक्षा द्यायची आणि मॅक्झिमम स्टुडंट्स मराठी समजतात, त्यामुळे मला हा व्हिडिओ मराठीमधून बनवावा लागतो, नाहीतर आपण हिंदीमध्ये पण बनवू शकत होतो. त्यासोबत मी जर हा व्हिडिओ कन्नड भाषेमध्ये बनवला तर मॅक्झिमम स्टुडंट्सला ही लँग्वेज समजून येणार नाही. म्हणून अवॉइड अँबिग्युअस लँग्वेज, अशी लँग्वेज टाळा की जी त्यांना समजणार नाही. ओके, सर्वे डिझाईन मध्ये दुसरा फ्लो कसा असला पाहिजे, स्टार्ट इझिली, बी एंगेजिंग, ग्रुप टॉपिक ऑन पेजेस, ask important questions early, keep it short, set expectations, use skip logic and put the demographics at the end. demographics शेवटला ठेवा याच्यामध्ये. ओके, पुढे आहे ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये अवॉइड क्वेश्चन बायस. बायस म्हणजे दुविधेत टाकणारे क्वेश्चन्स अवॉइड करा. स्पेस चॉईसेस इव्हेंटली अँड रँडमाइज चॉईस. लुक अँड फील व्हिज्युअली अपीलिंग, क्लिअर नेव्हिगेशन, प्रोग्रेस बार. आणि क्वेश्चन स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, लिमिट, ओपन एंडेड क्वेश्चन्स, ऑब्टेन अप्रिसिएशन म्हणजे ऑर्डिनल, नॉमिनल एटसेट्रा हा ऑब्टेन पार्ट करा. ओके, डेटा मिळवा त्याच्यातून. मल्टिपल चॉईस शुड बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. कीप क्वेश्चन सिंपल. इन्क्लूड्स एनी ऑर न्यूट्रल चॉईस ऑप्शन. ओके, तर हे पूर्ण पार्ट सॅम्पल डिझाईन साठी, सर्वे डिझाईन साठीचा महत्वाचा आहे तुम्हाला.
टाइप्स ऑफ टाइप्स. आता जे पाहिजेत आपल्याला सर्वे डिझाईनचे टाइप्स पाहिजेत. पहिले आहेत डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ फेनोमेनॉन अंडर स्टडी. वेगवेगळे जे काही पार्ट्स आहेत स्टडीचे त्याच्यावरती डिपेंडंट पार्ट आपल्याला पाहिजेत. टाइप्स ऑफ सर्वे. सगळ्यात पहिल्यांदा सर्वेचा प्रकार आहे डिस्क्रिप्टिव्ह, एक्सप्लेनेटरी, कोरिलेशनल आणि कंपॅरेटिव्ह. तर याला एक एक करून आपण पाहून घेऊयात याला. ओके, सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह सर्वे. डिस्क्रिप्टिव्ह स्टडी इज अंडरटेकन टू डिस्क्राईब द फ्रिक्वेन्सी. पहा याच्यामध्ये काय सांगितलं, डिस्क्राईब द फ्रिक्वेन्सी. जिथं डेटाची फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे की एकदा घडला, दोनदा घडला, तीनदा घडला, असं जिथं फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह सर्वे करावा लागतो. ऑफ ऑकरन्सेस ऑफ फेनोमेनॉन रॅदर दॅन द स्टडी ऑफ द रिलेशनशिप. म्हणजे याच्यामध्ये स्टडी ऑफ रिलेशनशिप, डिस्क्रिप्टिव्ह सर्वे म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ रिलेशनशिप पेक्षा डिस्क्राईब द फ्रिक्वेन्सीला महत्व दिलं जात असतं, याला आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह सर्वे. पुढचा पार्ट आहे एक्सप्लेनेटरी सर्वे. एक्सप्लेनेटरी सर्वे म्हणजे काय, सर्वेज ऑफ फेनोमेनॉन अँड इट्स रिलेटेड फॅक्टर्स अबाउट विच मच इन्फॉर्मेशन इज नॉट नोन. आणि त्याची माहिती बऱ्यापैकी आपल्याला माहिती नसते, तर याला म्हणतो आपण एक्सप्लोरेटरी सर्वे. ओके, पुढे कोरिलेशनल सर्वे. आता रिलेशनल, ओके, को-रिलेशनल सर्वे स्टडीज द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स इन अ नॅचरल सेटिंग विदाउट मॅनिप्युलेशन और कंट्रोल. ओके, कोणाच्याही हातामध्ये याचा डेटा कंट्रोलिंग असणं गरजेचं नाही. ओके, तर या प्रकारचा डेटा स्टडीज द रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स. याच्यामध्ये कोरिलेशनल मध्ये काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबलची स्टडी केली जाते इन अ नॅचरल सेटिंग. ओके, विदाउट मॅनिप्युलेशन और कंट्रोल. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा डेटा मॅनिप्युलेट केला जात नाही किंवा कंट्रोलिंग कोणीही करत नाही. हे होतं कोरिलेशनल सर्वे. कोरिलेशनल सर्वे मध्ये काय लक्षात ठेवायचं, टू और मोर व्हेरिएबल अँड विदाउट मॅनिप्युलेशन और कंट्रोल. ओके, पुढे कंपॅरेटिव्ह सर्वे. कंपॅरेटिव्ह सर्वे एम्स ॲट कम्पेअरिंग अँड कॉन्ट्रास्टिंग. पहा, कंपॅरेटिव्ह सर्वेचं एम काय असतं, कम्पेअरिंग अँड कॉन्ट्रास्टिंग. ओके, हे कंपॅरेटिव्ह सर्वेचं मेन एम असतं. the existence of certain phenomenon in two or more groups. ओके, आता इथं दोन किंवा दोन पेक्षा जास्त ग्रुप्स असतात. कोरिलेशनल मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल्स होते आणि कंपॅरेटिव्ह सर्वे मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त ग्रुप्स होते. जसं की महिलांचा एक ग्रुप, पुरुषांचा एक ग्रुप, हे दोन ग्रुप झाले. ह्या दोन ग्रुपची इन्फॉर्मेशन कंपॅरिझन करून पाहणं, यालाच आपण काय म्हणत असतो, कंपॅरेटिव्ह सर्वे मध्ये घेत असतो आपण. ओके, पुढे टाइप्स बेस्ड ऑन मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. आता हे जे टाइप्स आहेत बेस्ड ऑन मेथड्स ऑफ डेटा कलेक्शनच्या बेसिसवरचे टाइप्स आहेत. ओके, तर रिटर्न सर्वे, ओरल सर्वे आणि इलेक्ट्रॉनिक सर्वे असे तीन प्रकार याचे पडले जातात. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत रिटर्न सर्वे. रिटर्न सर्वे, इन अ रिटर्न सर्वे डेटा आर कलेक्टेड विथ द हेल्प ऑफ रिटर्न स्ट्रक्चर्ड टूल्स. रिटर्न सर्वे मध्ये जो डेटा कलेक्ट केला जात असतो तो डेटा कोणत्या फॉर्म मध्ये असतो, रिटर्न और स्ट्रक्चर टूल्स सच एज क्वेश्चनियर्स, ओपिनियन. ओके, ओपिनियनियर्स या फॉर्म मध्ये हा डेटा असतो, याला म्हणतो आपण रिटर्न सर्वे. पुढचा पार्ट आहे आपल्याकडे ओरल सर्वे. डेटा आर कलेक्टेड बाय युजिंग फेस टू फेस और टेलिफोनिक कन्व्हर्सेशन. पहा, ओरल सर्वे मध्ये दोन प्रकारचे पार्ट घेतलेले. त्याच्यामध्ये डेटा आर कलेक्टिंग म्हणजे डेटा गोळा केला जातो. कसा केला जातो, फेस टू फेस और टेलिफोनिक कन्व्हर्सेशन और ओरल इंटरव्ह्यू विथ रिस्पॉन्डंट्स. म्हणजे ज्याच्याकडून डेटा गोळा करायचा त्याला आपण रिस्पॉन्डंट्स म्हणलं. यांच्याकडून ही माहिती गोळा करत असताना आपल्याला टेलिफोनिक कन्व्हर्सेशन करा, नाहीतर फेस टू फेस कन्व्हर्सेशन करा किंवा त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. हे सगळं ओरल सर्वे मध्ये येत असतं. तर हा पहिला असेल क्वेश्चन, त्याच्यामध्ये आपण सेट केलेले आहेत हे क्वेश्चन्स, त्याच्यामधून आपण घेऊ शकतो क्वेश्चनियर मेथड. इलेक्ट्रॉनिक सर्वे. आता इलेक्ट्रॉनिक सर्वे म्हणजे काय, डेटा आर कलेक्टेड बाय युजिंग इलेक्ट्रॉनिक मीन्स. डेटा जो गोळा करायचा असतो आपल्याला तो इलेक्ट्रॉनिक मीन्स मधून आपण डेटा गोळा करत असतो. डेटा आर कलेक्टेड बाय युजिंग इलेक्ट्रॉनिक मीन्स. मीन्स म्हणजे इथं साधनं असं घेतलेले, म्हणणं असं नाही, साधनं. सच ॲज इलेक्ट्रॉनिक मेल, मेसेजेस, ईमेल, वेब फॉर्म्स, मोबाईल शॉर्ट मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस, चॅट एटसेट्रा. त्याच्यामध्ये मग आत्ताचं टेलिग्राम वगैरे हे पण पार्ट येऊन जातील. याच्यातून जो डेटा गोळा केला जातो याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक सर्वे. म्हणजे सोशल मीडिया माध्यमातून जो काही डेटा कलेक्ट केला जातो याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक सर्वे. ओके,
सर्वेसचे पार्ट इज ऑटोमॅटिक ईमेल रिमाइंडर्स, कलर कोडेड लिंकर्ड स्केल्स, analysis of results in PDF, export results to spreadsheet, anonymous questionnaires. ओके, हे आहेत सर्व्हिसचे टाइप्स. थँक्यू फॉर वॉचिंग. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आणखीन बॅचेस जॉईन करायचे असतील तर आमचं युट्यूब कोर्स रेडी आहे. त्या मुलांना आम्ही युट्यूबच्या डायरेक्टली लिंक सेंड करू आणि आज विद्यार्थ्यांनी म्हणण्याच्या अगोदर या व्हिडिओ सोबतच तुम्हाला ग्रुपचा सेट ए हा पण मिळून जाईल. जसं की प्रोबॅबिलिटीमध्ये सेट ए म्हणून तुम्ही पाठवलं होतं, हा सेट ए मी तुम्हाला पाठवण्यासाठी रेडी करून ठेवलेला आहे. तो सेट ए मी तुम्हाला पाठवून देईल. धन्यवाद.